नमस्कार मित्रांनो, पवार ॲग्रोफार्मच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज तुम्हाला संपूर्ण फार्मचा व्हिडिओ आपण यूट्यूब चॅनलवर घेऊन आलो आहे. तर आपला पवार ॲग्रोफार्म कसा आहे हे तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि आपल्या फार्मवरती कसं नियोजन चालतं हे आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवलेलं आहे. आपल्या फार्मचं काम चालू आहे. तर हे आपण कसा फार्म केला आहे हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर चला बघूया. तर आपण आता सकाळ झालेली आहे आणि आपण आता फार्ममध्ये आलेलो आहे. तर आपल्याला आता फार्मवरती आता सकाळी कोंबड्या सोडायच्या आहेत आणि त्याच्या अगोदर आपल्याला त्यांना पाणी ठेवायचं आहे. तर आपल्याजवळ काही थोडे भांडे आहेत, काय आपण एका छोट्या मडक्यामध्ये पण पाणी ठेवतो त्यांना. तर आपण त्यांना आता स्वच्छ धुतलेलं आहे आपण. आणि आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आपण त्यांना आता याच्यामध्ये पाणी ठेवत असतो. तर आपला फार्मवरती थोडं थोडं नियोजन केलेलं आहे, म्हणजे एकदम कमी खर्चातून आपण हा फार्म बनवलेला आहे. तर गावरान कुक्कुटपालन करण्यासाठी तर सगळेच उत्साही असतात, परंतु जास्त खर्च न करता एकदम कमी खर्चामध्ये गावरान कुक्कुटपालनाला सुरुवात करणं हे खूप गरजेचं आहे. आपण जर सर्वात आधी जर जास्त पैसे गुंतवले तर आपल्याला प्रॉफिट व्हायला खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे हळूहळू आपण याच्यामध्ये इन्व्हेस्ट केली तर चालते. तर आपण हे असं सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही आपण बघू शकता आपल्याकडं भांडे आहेत पाणी ठेवण्याचे, तरी पण आपण हे थंड पाणी राहण्यासाठी याच्यामध्ये ठेवतो. आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे सगळं आणि याच्यामध्ये आपण आता पाणी टाकत आहे. पाणी टाकल्यानंतर आपण खाद्य त्यांना टाकणार आहे. तर आपण हे संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये कवर केलेलं आहे. तर आपण आता पिल्ली सोडलेली आहेत, हे बघू शकता. आपण पिल्ल्यांसाठी खाद्याचं भांडं, पाण्याचं भांडं हे यूज करतो आहे. तर फार्म आपला हा एकदम छोट्या जागेमध्ये आहे, 2 ते 3 गुंठ्यामध्ये असेल. तर एकदम कमी खर्चामध्ये आपण तयार केलेलं आहे सर्व. शेड नेटची जाळी लावलेली आहे, नायलॉनची वरती जाळी लावलेली आहे, लोखंडाची जाळी लावलेली आहे. तर आणि याच्यात आपण छोटे पिल्ले, मोठ्या कोंबड्या संपूर्ण असं मिक्स सोडलेलं आहे. तर हे बघू शकता, हे काही इन्क्युबेटरमधून निघालेले पिल्ले आहेत. तर सकाळी थोडी थंडी असल्यामुळे हे एका जागेला बसून राहतात. तर आपण आता हे मोठ्या कोंबड्या सोडूया. तर मोठ्या कोंबड्या सोडल्यानंतर ते लहान पिल्लांना मारतात, त्याच्यामुळे आपण थोड्या आधी पिल्ले सोडून त्यांना खायला टाकतो आणि त्याच्यानंतर मग आपण मोठ्या कोंबड्या सोडतो. तर आपला फार्ममध्ये आपला शेण टाकायचा खताचा उकरंडा पण आहे, तो आपण आतमध्ये कवर केलेला आहे त्याच्यामध्ये. म्हणजे जेणेकरून दिवसभर आपल्या ह्या गावरान कोंबड्या त्याच्यामध्ये उकरत असतात, मातीमध्ये असतात. तर गावरान कोंबडी ही संपूर्ण असं उकरंड्यावरती खाणारा प्राणी असल्यामुळे आपण त्यांना बंदिस्त करून ठेवू शकत नाही. तर आपण त्याच्यासाठी आतमध्ये ठिबकची पाईप सोडून पाण्याचं नियोजनसुद्धा केलेलं आहे. काही छोटे मोठे झाडे आहेत, छोटा शेड आहे. तर हे आपण संपूर्ण आपण घरच्या घरी केलेलं आहे. तर हे बघू शकता, आपलं शेड नेट लावायचं काम चालू आहे. आणि आपण आता हे कोंबड्या सोडलेल्या आहेत, तर त्यांना खाद्य टाकलेलं आहे. तर छोटी पिल्ले, मोठ्या कोंबड्या हे आपल्याजवळ आहेत आणि हे आपण सगळे पिल्ले इन्क्युबेटरच्या मदतीने काढत असतो. तर इन्क्युबेटरमधून निघालेले पिल्ले आणि कोंबडीच्या मदतीने काढलेले पिल्ले आपण हे मिक्स करून या फार्ममध्ये सोडत असतो. तर हा संपूर्ण फार्म कसा आहे, आपण कसं नियोजन केलेलं आहे किंवा तुम्ही कसं नियोजन करता, हे आम्हाला शेतकरी उद्योजक पुत्र ह्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या व्हिडिओला कमेंट करून तुम्ही नक्की सांगू शकता. तर असं नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले शेतकरी उद्योजक पुत्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. तर हे बघा, आता आपण त्यांना मोठ्या कोंबड्यांना खाद्य पण टाकलेलं आहे आणि ते आता पूर्ण पिल्ली पण हिंडत आहेत आपली इकडे आजूबाजूला. हे बघू शकता, ह्या कोंबडीचे आपले 7च पिल्ले आहेत. तर कोंबडीच्या मदतीने आपल्याला पिल्ली काढण्यास खूप मदत झालेली आहे यावेळेस. पण कोंबडीच्या मदतीने पिल्ली काढताना आपल्याला 5 ते 6, 10, 9 असे पिल्ले निघत आहेत. तर आपण इन्क्युबेटरमधून पण पिल्ले काढलेले आहेत. तर आता तेही आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत
आणि छोटी पण मशीन आहे आपल्याजवळ. तर हे तुम्ही संपूर्ण फार्म बघत आहे. तर आपण वरती जी जाळी मारलेली आहे ती 4 फूट आहे आणि खाली शेडनेट आहे ती 6 फूट आहे. आणि हे पूर्ण फार्म हा आपला घराच्या मागं जी जागा आहे त्याच्यामध्ये आपण तयार केलेला आहे. कोणतीही अशी जास्त गुंतवणूक केलेली नाही याच्यामध्ये. तर प्रत्येक कुक्कुटपालन सुरू करताना, गावरान कुक्कुटपालन सुरू करताना तर प्रत्येकाने हे कमी खर्चातून सुरुवात केली पाहिजे अनुभव घेईपर्यंत. तर जास्ती खर्च न करता ह्या आपण गावरान कुक्कुटपालनाला सुरुवात करू शकता. तर आपण हे फार्म पूर्ण कसा बनवला आहे हे तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या शेतकरी उद्योजक पत्र या यूट्यूब चॅनलवरती सर्व व्हिडिओ जाऊन बघू शकता. आपण स्टार्टिंगपासून सर्व व्हिडिओ आपल्या शेतकरी उद्योजक पत्र या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. आणि इन्क्युबेटर कसे बनवायचे किंवा कोंबडी कशी बसवायची हे सर्व आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकत असतो. तर तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि सर्व व्हिडिओ पहा की आपण कसे कसे इन्क्युबेटर बनवले आहे, अंडी कशी ठेवलेली आहेत किंवा छोटी मशीन, मोठी मशीन, ब्रूडिंग कसे करायचे किंवा आपला शेड कसा आहे. तर हा आपला ब्रूडिंगचा शेड आहे. तर इथे आपण ब्रूडिंगसाठी जे इन्क्युबेटरमधून निघालेले पिल्ले आहेत ते आपण इथं ब्रूडिंगसाठी ठेवतो व कोंबडीच्या मतीनं पण जी काही पिल्ले काढलेले आहेत ते छोटे पिल्ले आपण इथं सोडलेले आहेत ह्या शेडमध्ये. तर इथं हे जे आहेत हे ब्रूडिंगसाठी ठेवलेले आहेत. तर आपण आता हे पूर्ण स्वच्छ करणार आहे आणि ही पिल्ले आपण बाहेर सोडणार आहे. आता आपली नवीन जी बॅच निघणार आहे त्याच्यासाठी आपण हे पिल्ले आता बाहेर सोडणार आहे. आपण कोंबडीच्या सोबत हे पिल्ले हिंडू शकतात. फक्त 1 ते 2 दिवस थोडं त्यांना कोंबडीसोबत हिंडल्यानंतर ते बाहेर जातात. तर हे शेड जो आहे तो आपण एकदम कमी खर्चामध्ये बनवलेला आहे आणि पूर्ण फार्म हे आपला एकदम कमी खर्चात बनवलेला आहे. तर खाद्याचं नियोजन आपल्या फार्मवरती कसं आहे हेही आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे किंवा पूर्ण व्हिडिओ आपण दाखवणारच आहे. तर आपण कोंबडीचे पिल्ले कसे काढतो हेही आपण या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तर हे जे संपूर्ण पिल्ले आहेत तर हे आपले पूर्ण गावरान आहेत. तर आपण खाद्याचं नियोजन कसं आहे हेही बघूया. तर खाद्याचं नियोजन आपल्याकडं हे आजोला पण आहे. तर हे आजोला आपण आता शेततळ्यातून आपल्या छोटा जो बेड केलेला आहे त्याच्यामधून आपण हा आजोला काढलेला आहे. तर हे 1 किलोच्या आसपास आपण आजोला घेतलेला आहे. तर आपण हे स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेतलं आहे आणि धुवून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडा भरडा मिक्स करणार आहे. तर हा भरडा आणि आजोला हे दोन्ही मिक्स करायचं. स्वच्छ धुतल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचा आजोला आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये भरडा टाकणार आणि भरडा टाकून आपण हे कोंबड्यांना खायला देणार आहे. तर ह्याचाही संपूर्ण व्हिडिओ आपण यूट्यूब चॅनलवरती टाकलेलाच आहे. तर ह्या संपूर्ण व्हिडिओ आपण फार्मचा बनवलेला आहे. तर हा व्हिडिओ संपूर्ण ह्याच्यासाठी बनवलेला आहे की आपल्या फार्मवरती काय काय आहे हे सगळेजण विचारतात. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण संपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे किंवा आपलं नियोजन कसं असतंय तर ह्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर हा भरडा आता आपण टाकून हे आजोला मिक्स करून घेतलेला आहे. तर मिक्स केल्यानंतर आपल्याला हे पिल्ल्यांना खायला द्यायचं आहे. तर पिल्ल्यांना खायला देत असताना आपल्याकडे जर भांडे असतील त्याच्यामध्ये द्या किंवा एखादं खाली पोतं वगैरे हातरून त्याच्यामध्ये टाकू शकता. तर हा आपला आजोल्याचा बेड आहे. आपल्याला 2 ते 3 दिवसातून याच्यातून 1 किलोच्या आसपास आजोला निघतो. तर ह्या एकदम छोटा बेड आपण केलेला आहे आणि तुम्ही हे आपलं घरच्या घरी हा आजोल्याचा बेड बनवू शकता आणि खाद्याचा खर्च कमी करू शकता. तर आपण आता हे बघा फार्ममध्ये आलेलो आहे. तर हे आपण कोंबडींना खायला टाकत आहे आणि पिल्ल्यांना पण भांड्याच्या आतमध्ये जरी टाकलं तरी चालतंय. तर हे आपण कसं बनवलेलं आहे याचाही यूट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओ टाकलेलाच आहे. तर तो
आपल्या संपूर्ण फार्मवरती व्हिडिओ जो आहेत ते व्हिडिओ आपण सगळे आपल्या शेतकरी उद्योजक पत्र या यूट्यूब चॅनलवरती टाकलेले आहेत. आणि हे ब्रूडिंगसाठी पिल्ले आहेत त्यांना पण आपण टाकलेलं आहे. हे बघा कोंबडीचे पिल्ले आहेत, हे त्यांना पण आपण खायला टाकलेलं आहे. तर आता हा आजोला आपण मोठ्या कोंबड्यांना पण टाकत असतो आणि छोट्या पिल्ल्यांना पण. तर छोटी पिल्ले खूप आवडीने हा आजोला खातात, हे बघू शकता तुम्ही. तर ही छोटी पिल्ली खूप आवडीने असं खातात. तर बाकीचं पण आपल्याजवळ खूप काही खाण्यासाठी आपण टाकत असतो. तर हे छोट्या आपल्या शॉर्ट व्हिडिओमधून पण आपण यूट्यूब चॅनलवरती अपलोड करतच असतो. तर तुम्ही नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि गावरान कुक्कुटपालन कसे करायचे हे संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता. तर हे गावरान पिल्ले आपण सध्या विक्री करत नाही आणि कोंबड्यासुद्धा विक्री करत नाही आहे. तर आपला फार्मवरती ब्रीडिंगसाठी जे मोठ्या कोंबड्या आपण तयार करतो आहे, तर हे आपल्या मोठ्या कोंबड्या आहेत. आणि जे कोंबड्या आहेत तेवढेच फक्त आपण आपल्या फार्मवर विकतो आहे सध्या तरी. तर हे आपण आता पात्राची भाजी आणलेली आहे आणि हे आपण मोठ्या कोंबड्यांना आणि छोट्या पिल्ल्यांना खायला टाकणार आहे. तर हे भाजीपाला किंवा टोमॅटो असतील किंवा आपल्या शेतामध्ये पालक भाजी असेल, मेथी ग्रास असेल, हे तर उन्हाळ्यामध्ये असलं आपल्याजवळ तर एकदम कमी खर्चामध्ये यांचं खाद्य उपलब्ध होतं आहे. तर हे आपण मेथी ग्रास आपल्या कोंबड्यांसाठी लावू शकता किंवा आपल्याजवळ कोणताही भाजीपाला वेस्ट मटेरियल असेल तेही तुम्ही या आपल्या गावरान कोंबड्यांना टाकू शकता. तर असं वेगवेगळं खाद्य हे गावरान कोंबड्यांना आपल्याला टाकता येतं. त्याच्यामुळे गावरान कुक्कुटपालनाचा खर्च हे कमी करता येतो. तर पोल्ट्रीमध्ये तसं नसतं मित्रांनो. पोल्ट्रीमध्ये फक्त कंपनीचं खाद्य आपल्याला टाकायला लागतं. तर याच्यामध्ये आपण कोणत्याही खाद्याचा वापर करू शकतो. तर हे फार्म जो आहे तो आपण एकदम कमी खर्चामध्ये चालवत आहे. तर आपण घरच्या घरी सर्व गोष्टी करत असल्यामुळे आपला खर्चही कमी होतो आणि आपल्याला फायदा जास्त होतो. तर अंडी विक्रीमधून पण आपल्याला थोडाफार फायदा होतच असतो. पण फक्त आपण जर अंडी विक्रीसाठी जर फार्म चालू केला तर तो आपल्याला परवडणार नाही. त्याच्यामुळे आपण पिल्ली कोंबड्या विकू शकतो. पण हे पिल्ली कोंबड्या विकण्यासाठी आपल्याला अंडी पण आपल्या फार्मवरती आधी तयार झाली पाहिजेत. त्याच्यानंतर आपण हे अंडी विकू शकतो. तर ह्या आपल्या मोठ्या कोंबड्या आहेत, हे बघू शकता. आपण फार्म चालू केल्यानंतर आपल्याजवळ फक्त 5 ते 6 कोंबड्या होत्या आणि आज आपलं वर्ष झालेलं आहे. तर आत्ता आपल्याजवळ एक 70-80 कोंबड्या फक्त तयार झालेल्या आहेत. ते आपण स्वतः तयार केलेल्या आहेत, कुठूनही विकत घेतलेल्या नाहीत. तर मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ पहा. यामध्ये खूप काही असं आपण दाखवलेलं आहे आपल्या फार्मवरचं. आणि आपण इथं आता शेडनेट लावलेलं आहे. तर हे शेडनेट कसं लावलेलं आहे, किती रुपयाचं लावलेलं आहे, तर एक मार्केटमध्ये कसं भेटतं आहे किंवा आपला पूर्ण फार्म हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर ह्या संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आपण हा फार्म कसा बनवलेला आहे, एकदम कमीत कमी खर्चामध्ये कसा बनवलेला आहे हे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि आपल्याजवळ जे पिल्ले आहेत ते पण तुम्हाला म्हणजे संपूर्ण फार्म आपण कसा बनवलेला आहे ते आपणाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर हे बघू शकता तुम्ही, हे मशीनमध्ये निघलेले पिल्लू आहे. हे जवळजवळ 2 महिन्याचं झालेलं आहे. जे हा कोंबडा आहे हे तुम्ही बघू शकता. हे आपले कोंबडीने काढलेले पिल्ले आहेत. इकडे पण भरपूर पिल्ले आहेत. तर हे बघू शकता, इथं पण पिल्ले आहेत, हे आपल्या कोंबड्या. तर ह्या फार्मवर आपण मशनीने आणि इन्क्युबेटरमधून पिल्ले काढत असतो. तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ पाहिलेच असतील. तर हे जाळी किंवा हे शेडनेट आपण मार्केटमधून कसं खरेदी केलेलं आहे तर बघूया.
ही जी शेडनेट आहे ते उंचीला 5 फूट घेतलेली आहे आपण. म्हणजे आपली जाळी आहे ती 6 फूट आहे. त्यामुळं आपण ही जी शेडनेट घेतलेली आहे ती 6 फूट घेतलेली आहे. आणि ही जी जाळी आहे हे 3.5 ते 4 फूट उंचीला आहे. म्हणजे आपले टोटल फार्मची जी आहे ही 10 फूट उंची झालेली आहे. हे तुम्ही बघू शकता, ही नॉयलॉनची जाळी आहे. तर हे आपण याच्यावरतून कोंबड्या उडून जातात त्याच्यामुळं आपण लावलेली आहे. आत जर आपण हा संपूर्ण फार्मला आपल्या लावलेले आहे, हे तुम्ही बघू शकताय. तर हे जे शेडनेट आहे ही आपण ते 53 रुपये मीटर याप्रमाणे खरेदी केलेली आहे. आपल्या मार्केटमध्ये आपल्याला म्हणजे हे डबल साईड विणलेली आहे शेडनेट. तर आपण त्याच्यामुळे 53 रुपये मीटरनं हे खरेदी केलेले आहे आपल्या संपूर्ण फार्मसाठी. आणि ही जी जाळी आहे ती आपल्याला होलसेल रेटमध्ये 300 रुपये किलो याप्रमाणे भेटलेले आहे. तर हे जे डाम आहेत हे हे सिमेंटचे 7 फूट डाम आपण खरेदी केलेले आहेत. 170 रुपये प्रमाणे 7 फूट उंचीचे आपल्याला हे डाम भेटलेले आहेत. आपण पूर्ण फार्मसाठी काही लोखंडाचे किंवा हे तुम्ही बघू शकता, हे असं सिमेंटचं डाम वापरलेले आहेत. काही आपण झाडं पण लावलेले आहेत. हे आपलं पपईचं झाड आहे, हे लिंबाचं झाड आहे, खायचं लिंबू. तर हे आपण आपल्या फार्ममध्ये असे छोटे छोटे झाडं लावलेले आहेत. ते तुम्ही बघू शकता. हे पिल्ले हे आपले छोटे कोंबडीने काढलेले पिल्ले आहेत. ते अंडे घालण्यासाठी आपण काय जुगाड बनवलेला आहे ते पण तुम्ही बघू शकता. आपण हा सिमेंटचा डांबर इथं रवलेला आहे आणि हे आपण कॅरेट बांधलेलं आहे. आणि हे तेलाचे डबे जे आहेत ते फोडून आपण इथं बांधलेले आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण असे तांदळाची तूस टाकलेले आहे अंडे घालण्यासाठी. हे बघा, तर आपण हे असं जुगाड केलेलं आहे इथे. तर हे बघा, इथं आपली कोंबडी अंडं घालण्यासाठी बसलेली आहे पण अजून अंडे घातलेले नाही. हे सकाळची वेळ आहे. तर हे बघा, ह्या झाडामध्ये पण आपण असे डबे लटकवलेले आहे. तर अंडे घालण्यासाठी हे तर कोंबड्या बसत असतात, काही झाडावरती बसतात. हे बघा, इकडं पण आपण पूर्ण फार्म तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आहे आपल्या फार्मवरती कसं नियोजन आहे. तर हे बघा, इकडं कोंबड्या अशा फिरत आहेत. तर हे पूर्ण आपला फार्म आहे. ह्या शेडचं आपण अजून काम करणार आहे. हा शेड आहे आपला. तर आता मोठ्या कोंबड्यांसाठी हा शेड तयार करणार आहे आपण. हे बघा, तुम्ही बघू शकताय, हे पूर्ण असं आपण सिमेंटचं डाम लावून त्याच्यावरती एक काठी बांधून असं ही काठी बांधून ह्याच्यावरती शेडनेट बांधलेली आहे. शेडनेटच्या वर आपण ही जाळी बांधलेली आहे. नायलॉनची जाळी आहे. संपूर्ण फार्ममध्ये आपण असं 10 फूट उंची केलेलं आहे जेणेकरून कोंबड्या उडून बाहेर जाऊ नये. तर हे बघा, घराच्या वरतीसुद्धा आपण इकडून मांजर येऊ नये म्हणून हे बघा, इथून असं पूर्ण जाळी लावलेली आहे पूर्ण फार्मला. तर हे आहे आपला संपूर्ण फार्म. तर हे तुम्ही बघताय, हे बघा, पूर्ण आपण अशी जाळी मारलेली आहे. ह्या बाजूला आपलं शेततळं आहे छोटंसं. आपण बदकाचे अंडे ठेवलेले आहेत. बदक निघाल्यानंतर आपण ह्या तळ्यामध्ये सोडणार आहे. तर ह्या साईडनं पण आपण जाळी मारून घेणार आहे नंतर आणि शेडनेट लावून. हे बघा, इथं हा शेड आहे. हा शेड आपल्याला तयार करायचा आहे. हा आपला खुरडा आहे. ह्याच्यामध्ये आपल्या मोठ्या कोंबड्या असतात आणि छोटी पिल्ली ह्या शेडमध्ये असतात. तर हा शेड पण आपण एकदम जुगाड पद्धतीनं कमी खर्चामध्ये तयार केलेला आहे. तर हा शेड आपण सिमेंटचे डाम वापरून बनवलेला आहे. हे सिमेंटचे डांब आहेत. हे 10 फूट उंचीचे 350 रुपये प्रमाणे आपल्याला डांब भेटलेला आहे. शेडनेट आणि एक पाल लावलेला आहे आपण. आणि हे बघा, तर आता इथं हे आपले रात्री पिल्ले बसत असतात. तर हे बघा, इथे एक कोंबडीने पिल्ले काढलेले आहेत, ती घेऊन फिरत आहे. आणि हा आपला आहे ब्रूडिंग सेक्शन. तर आपण इथं ब्रूडिंगसाठी पिल्ले ठेवलेले आहेत. हे बघा, एक 200 वॅटचा बल्ब आपण इथं लावलेला आहे मोठा.
आणि ह्याच्यात 100 वॅटचे 4 बल्ब लावलेले आहेत. खाद्याचं भांडं ठेवलेलं आहे, पाण्याचं भांडं पण ठेवलेलं आहे आणि तूस खाली टाकलेले आहे. तर हे शेड एकदम कमी खर्चामध्ये बनवलं आहे. खाली आपण कोबा केलेला आहे. ह्या प्लेट आपण साईडने जे प्लेट यूज केलेले आहेत ह्या कंपाऊंडच्या प्लेट आहेत. आपण 1000 रुपयेमध्ये खरेदी केलेले आहेत आणि खाली कोबा करून ही कोंबडा जाळी आपण छोटीशी वापरलेली आहे. तर ही कोंबडा जाळी वापरून त्याच्या बाहेरून एक मोठी जाळी वापरलेली आहे, जेणेकरून ह्या साईडनं काही आतमध्ये येणार नाही. आणि वरती आपण हे असं जुन्या साड्या घेऊन त्याचं छेद तयार केलेलं आहे. हे बघा. तर ब्रूडिंग इन्क्युबेटरमधून निघलेल्या पिल्ल्यांची ब्रूडिंग करणं एकदम गरजेचं आहे. बघा आपल्या आवाजाने पिल्ली पळत आहेत. हे बघा, आता ब्रूडिंग सेक्शन आपलं चालू आहे. पिल्ली निघलेले आहेत. इथं आपण त्यांना भरडा, हे बघा पिल्ली. आपण पिल्ली अजून विक्री करत नाही, कोणालाही आपण पिल्ली विकलेली नाहीत अजूनपर्यंत. फक्त आपण आपल्या फार्मवरती कोंबड्या तयार करत आहे. तर त्याच्यासाठीच आपण फक्त पिल्ली काढतो आहे. तर हे ब्रूडिंग सेक्शन आपण घरी बनवलं आहे. म्हणजे हे पत्रा घेतलेला आहे, ह्याला 4 होल पाडलेले आहेत, 4 होल्डर लावलेले आहेत आणि 4 बल्ब लावलेले आहेत. आणि हा एक साईडला आता मोठा बल्ब लावलेला आहे, कारण जास्त पिल्ले असल्यामुळे पिल्ले एकमेकाच्या अंगावरती बसून मरत आहेत. त्याच्यामुळे हे बघा, हे 4 बल्ब आहेत खाली. हे पाण्याचं भांडं इथं ठेवलेलं आहे आणि हे बघा पिल्ली. तर कसं आहे हे ब्रूडिंग सेक्शन, तर तुम्ही घरच्या घरी हे ब्रूडिंग सेक्शन बनवू शकता एकदम कमी खर्चामध्ये. तर आता तुम्हाला मी बाहेरून शेडचा व्ह्यू दाखवतो. तर हे कोंबड्या येऊ नये म्हणून आपण इथं हे केलेलं आहे. तर आता इथून बाहेर आल्यानंतर आता हे बघा, एक आपण ठिबकची पाईप चालू केलेली आहे. इथं पाणी येत आहे. त्या पाण्यामध्ये कसं पिल्ली खेळत आहेत बघा, उकरून खायला चालू आहे त्यांचं. इकडून हे असे पूर्ण फार्मला असा पूर्ण वेढा टाकलेला आहे ह्या ठिबकच्या लाईनीनं. तिथून काय कोंबड्या बघा तिकडं ते फार्मला जिथं पाणी येतं आहे तिथं असं उकरून बसतायत. तर एक ओलावा लागतो कोंबड्यांसाठी, तर तो आपण एक ठिबकची लाईन टाकून तयार केलेला आहे. आणि हा आपला उकरंडा आहे. हे बघू शकताय तुम्ही. जर तुमच्याजवळ जर्सी गाई असतील, कोणत्याही गाय असतील, तर जर उकरंडा असेल तर तो आतमध्ये तयार करायचा असा कोंबड्यांमध्ये. आणि हे बघा किती सुटसुटीत असा खात तयार होतोय. हे बघा एकदम पावडर. म्हणजे तुम्ही कितीही असं पावडर खात तयार होत असतो. कोंबड्या जर आतमध्ये असतील तर उकरून हे कसं खात असा पावडरीसारखा तयार करतात. हे बघा. तर तुमच्याही फार्मवर असं असेल तर आतमध्ये तुम्ही उकिरडा करू शकता आणि त्याच्यामध्ये शेण टाकून जर आतमध्ये कोंबड्या असं बारीक करतील तर बाकीचं पण नियोजन आपण कसं काय आहे, आपल्या औषध कशी देतो, आपण पिल्ली कशी काढतो, मशीन, हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहे. तर चला आपण आता मशीन बघूया. हे आपले मशीनमध्ये आपण अंडी ठेवलेले आहेत. ते पिल्ली कधी निघणार आहेत ते पण तुम्हाला दाखवतो. आणि आझोला बेड आपण ते कुठं तयार केलेला आहे तो पण तुम्हाला दाखवतो. तर चला बाहेर जाऊया आझोला बेड बघायला. आता आपण फार्मच्या बाहेर आलेलो आहे. तर बाहेरच्या साईडनं तुम्हाला पण फार्म दाखवतो. हे बघा शकता तुम्ही 10 फूट उंच आपण ही जाळी बसवलेली आहे. तर बाहेरच्या साईडनं आपला हा रस्ता आहे. रस्त्याच्या कडेलाच आपला ह्या कुक्कुटपालनचा फार्म आहे. घराच्या पाठीमागं आपण जी मोकळी जागा आहे त्याच्यामध्ये हा फार्म तयार केलेला आहे. तर हे बघा पूर्ण आपण असं बाहेरनं मोठी जाळी आहे, त्याच्यावरती नॉयलॉन जाळी आणि खालून असं लोखंडी डाम लावलेले आहेत. तर हे बघा पूर्ण फार्मचा व्ह्यू.
ते आपलं शेततळ आहे या बाजूला. तर तुम्हाला आजोल्याचा बेड दाखवतो. आपण तो घराच्या समोर केलेला आहे आजोल्याचा बेड. तर आजोला आपण 1 दिवसाआड 2 दिवसातून आपण टाकत असतो. बाकीचं पण खाद्य आपल्याजवळ आहे, त्याच्यामुळं आपण तो रोज टाकत नाही आजोला. तर आपण आता घराच्या समोर जाऊया आणि तुम्हाला घराच्या समोर लावलेला आजोल्याचा बेड मी तुम्हाला दाखवतो. तर हे आपण घराच्या समोर आलेलं आहे. हे बघा, हे पण टोमॅटो आपण जी बॅग आहे HDP ते ऑनलाईन आपण खरेदी केली नाही. त्याच्यामध्ये कोंबड्यांसाठी टमाट्याचे झाडे लावलेले आहेत. आता टोमॅटो लागायला चालू झालेले आहेत, हे बघू शकता तुम्ही. आणि हे आहे आजोला. हे बघा, हा आहे आपला आजोल्याचा बेड. तर आता तो पूर्णपणे आजोल्याचा बेड भरलेला आहे. याचा एक संपूर्ण व्हिडिओ आपण यूट्यूब चॅनलवरती केलेला आहे आणि अजून एक आपण करणार आहे. तर तो तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकताय. तर हे बघा आजोलामध्ये काय प्रोटीन आहेत किंवा आजोला टाकलेल्या कोंबड्यांना काय फायदा होतो, किंवा पशुपालक जे असतील म्हणजे गाई म्हैस यांना पण हा आजोला चालतो. तर ह्याचाही आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती संपूर्ण एक व्हिडिओ टाकणार आहे. हे बघू शकता तुम्ही आजोला कशा पद्धतीने तयार झालेला आहे आजोला. तर आपला हा छोटाच बेड आहे आजोल्याचा. म्हणजे हा एक 6 फूट रुंदी असेल, 6 फूट लांबीला आणि 4 फूट रुंद. तरी एवढ्यातून आपल्याला सहज 2 ते 3 दिवसातून 1 किलोच्या आसपास आजोला तयार होतो. तर ते आपण भरड्यामध्ये मिक्स करून आजोला आपल्या कोंबड्यांना देत असतो. तर तुमच्या फार्मवर कसं नियोजन आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या शेतकरी उद्योजक पुत्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि असेच शेतीबद्दल नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा. तर मित्रांनो, हे आहेत आपले इन्क्युबेटर म्हणजे अंडे उबवणी यंत्र. तर आपण आता आलो इथं इन्क्युबेटर बघण्यासाठी. तर हे अशावाले हे जे मशीन आहे इन्क्युबेटर, हे आपल्याकडं अशा 3 मशिने आहेत. त्यातले सध्या आता एक चालू आपण केलेले आहे. तर ह्याच्यात आता आपण पिल्ली निघायला सुरुवात झाली, तुम्ही बघू शकताय. काही अंड्यांना टोचा मारलेल्या आहेत पिल्ल्यांनी आतून. तर हे तुम्ही बघा, हे सगळे अंडे आता आपले टोचा मारलेले आहेत. तर आपण हे 40 अंडे आहेत. हे आपण हॅचर म्हणून आपण यूज करतो आहे आणि हे आपलं इन्क्युबेटर म्हणून आपण यूज करतो आहे. तर हे मोठी मशीन आहे आपली. तर ह्याच्यामध्ये आपण अंडी ठेवतो. 18 दिवस झाल्यानंतर 19व्या दिवशी आपण ह्या मशीनमध्ये टाकतो हे अंडे. आणि हे जे आपले आहे ह्याच्यामध्ये अंडे उबवतो आपण. तर हे बघा, ह्युमिनिटीसाठी आपण ह्याच्यात मशीन बसवलेलं आहे. तरी आता ह्याच्यात ह्युमिनिटी तयार होते. तर हे पाण्याची वाफ व्हायला सुरुवात झालेली आहे. आपण हे मशीनचा दरवाजा ओपन केल्यामुळे आता ह्युमिनिटी लो झालेली आहे. तर इथून रिले आऊट झालेला आहे, हे बघू शकताय. आऊट रिले टेम्परेचरचा रिले आहे, हा पण आऊट झालेला आहे. आणि ह्युमिनिटीचा पण रिले आऊट झालेला. म्हणजे आता हे टेम्परेचरसाठी हे बल्ब ऑन झालेले आहेत आणि हे ह्युमिनिटीसाठी पण मशीन ऑन झालेलं आहे. आणि हे आहेत मोठ्या बदकाची अंडी ठेवलेली आहेत आपण. आणि हे आहेत ते छोट्या बदकाची अंडी ठेवलेली आहेत आपण ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये 18 दिवस आपण अंडी रोटेट करत असतो आणि 18 दिवसानंतर आपण ह्या छोट्या मशीनमध्ये टाकतो. तर अशा आपल्याकडे 3 आहेत, अशी एक मशीन आहे. तर ह्याच्यातून आपल्या पवार ॲग्रो फार्ममध्ये आपले पिल्ले येत असतात. काही कोंबडीच्या मदतीने आपण पिल्ले काढत असतो. तर हे असे आपला सर्व फार्म आहे. तर मित्रांनो, पवार ॲग्रो फार्मचा हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल शेतकरी उद्योजक पुत्र आपला खूप खूप आभारी आहे. आणि कसा फार्म वाटला आपला हे तुम्ही कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो. आणि आपल्या कुक्कुटपालन करत असलेल्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि काही माहिती पाहिजे असेल तर आपला संपर्क क्रमांक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, संपर्क साधा. धन्यवाद.